अक्कलकोटपासून थोड्याच अंतरावर एक साधा शेतकरी राहत होता. पीक जळाली होती, कर्ज वाढलं होतं, घरात आजारी आई आणि सावकार रोज दारात उभा. त्या रात्री तो माणूस रडत म्हणाला, "स्वामी, आता काहीच उरलं नाही." त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक दिगंबर योगी, तेजस्वी चेहरा आणि शब्द फक्त एवढेच, "घाबरू नकोस, उद्या सकाळी मंदिरात ये आणि मागे वळून पाहू नकोस. स्वामी समर्थ." सकाळी तो मंदिरात गेला. स्वामींच्या पादुकांपाशी बसून रडला. जाताना आठवलं घर, कर्ज, आई. पण स्वामींचे शब्द आठवले. तो मागे वळाला नाही. घरी पोचताच दृश्य बदललेलं होतं. सावकार दारात नव्हता. आई शांत झोपलेली होती आणि अंगणात जुन्या मडक्यात सोन्याची नाणी. कोणी दिली, कधी दिली? उत्तर एकच. तो धावत अक्कलकोटला गेला. स्वामींना पाहताच स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, "विश्वास ठेवलास म्हणूनच वाचलास." ही गोष्ट आजही त्या गावात लोक सांगतात. स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. फक्त पाहिजे निस्सीम श्रद्धा. श्री स्वामी समर्थ. ही कथा मनाला लागली असेल तर लाईक शेअर करा, कारण कोणाला तरी आज ही विश्वास हवा आहे. श्री स्वामी समर्थ.